सर्वांना जय भारत, लाल सलाम. आज 17 सप्टेंबर हैदराबाद संस्थान मुक्तीसंग्राम दिन तथा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या तमाम मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील आणि भारतातील जनतेला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. शुभेच्छाशिवाय खऱ्या अर्थाने भारतातील काही संस्थाने 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती स्वतंत्र भारतामध्ये विलीन होण्यास तयार नव्हती. त्यापैकीच एक संस्थान म्हणजे हैदराबाद संस्थान आणि शेवटचा जो हैदराबाद संस्थानचा प्रमुख निजाम हा स्वतंत्र भारतामध्ये विलीन होत नव्हता. त्याची कारणमीमांसा जर आपण शोधली तर हैदराबादच्या निजामाचं म्हणणं असं होतं, ज्या स्वतंत्रता आंदोलनामध्ये काँग्रेस नावाचं जे संघटन होतं त्या संघटनामध्ये उच्चवर्णीय हिंदू आहेत, केवळ एका धर्माचे असल्यामुळे तिथे अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, पारशी, बौद्ध आणि इतर जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अदर बॅकवर्ड क्लास यांना नेतृत्व करण्यासाठी संधी मिळत नाही. याशिवाय त्या संघटनावर उच्चवर्णीयांचं वर्चस्व असल्यामुळे त्या संघटनामध्ये आम्ही सामील होणार नाही, अशा प्रकारची भूमिका हैदराबादच्या निजामाने घेतलेली होती. म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी संपूर्ण देश स्वतंत्र झाला असला तरी मराठवाडा मात्र पारतंत्र्यामध्ये अर्थात हैदराबादच्या निजामाच्या नियंत्रणाखाली होता. त्यामुळे संपूर्ण देशाच्या राज्यनिहाय, प्रदेशनिहाय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासाची भूमिका जर तपासली किंवा परीक्षण केलं तर लक्षात येईल की त्या तुलनेत मराठवाडा हा विभाग, मराठवाड्याचे 8 जिल्हे हे पूर्णतः प्रचंड मागासलेले असल्याचं आम्हाला दिसून येतं. काही आर्थिक निकषाच्या आधारे जर आम्ही तपासलं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या तुलनेत, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भाच्या तुलनेत मराठवाड्यातील जनतेचं दरडोई उत्पन्न हे निम्म्यापेक्षाही कमी आहे. याच्याशिवाय मराठवाड्यातील जनतेला आर्थिक उत्पन्नाची, उदरनिर्वाहाची कोणतीही अशी ठोस साधने उपलब्ध नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना, शेतमजुरांना आणि कष्टकरी वर्गांना आजही नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड या भागातील जनतेला
कामाच्या शोधासाठी, रोजगाराच्या शोधासाठी इकडे हैदराबादला जावं लागतं, तेलंगणामध्ये. तिकडे कर्नाटकामध्ये बिदरला जावं लागतं. महाराष्ट्रामध्ये मराठवाडा सोडून मुंबई पुणेसाठी कामाला जावं लागतं. मराठवाड्याची राजधानी जिला आपण म्हणतो औरंगाबाद येथे सुद्धा मराठवाड्यातील संपूर्ण 8 जिल्ह्यातील बेरोजगारांना पूर्ण रोजगार मिळेल अशा प्रकारचं औद्योगिक वसाहत त्या ठिकाणी निर्माण झालेले दिसत नाही. त्यामुळे काही ऐतिहासिक कारणांचा जर शोध आम्ही घेतला तर मराठवाड्याचा आर्थिक विकास हा प्रचंड मागासलेला असल्याचं आम्हाला या ठिकाणी दिसून येतं. याशिवाय शेतकरी यांच्या बाबतीत मराठवाडा हा प्रचंड मागासलेला आहे. त्याचं कारण म्हणजे उर्वरित पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यामध्ये जलसिंचनाच्या सुविधा अत्यल्प स्वरूपाच्या आहेत. तिकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत जलसिंचनाच्या सुविधा मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध आहेत. त्यामुळे तिकडे व्यापारी पिके घेता येतात. ऊस, कापूस, केळी, वेगळ्या प्रकारचे फळबागा यांचं उत्पादन पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्तीचं घेता येतं. त्यामुळे शेतकऱ्यांना पारंपरिक पिकं घ्यावे लागतात. रबीची पिकं, खरीपाची पिकं, ज्वारी, बाजरी, तिकडं बीड जिल्ह्यामध्ये बाजरी, नांदेड, हिंगोली, परभणी या भागामध्ये ज्वारी, औरंगाबाद, जालना या भागामध्ये 30 खरीपाची आणि रबीची पिकं घ्यावी लागतात. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये सुद्धा मराठवाडा प्रचंड मागासलेला आहे. याच्यासाठी महाराष्ट्र सरकार किंवा केंद्र सरकार मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी असे कोणतेही ठोस पावलं उचलत नाही. त्यामुळे मराठवाडा हा दिवसेंदिवस मागासलेपणाच्या खाईमध्ये लोटला जात आहे. सातत्याने मराठवाडा हा विभाग मागासलेपणाकडे ढकलण्याचं जे कारण जर आम्ही शोधलं तर राज्यकर्त्याची इच्छाशक्ती सुद्धा मराठवाड्याच्या संपूर्ण विकासासाठी दिसून येत नाही. त्याचं कारण म्हणजे या मराठवाड्यामध्ये लातूरचे सुपुत्र दिवंगत विलासरावजी देशमुख, मराठवाड्यातून केंद्रीय मंत्री राहिलेले शंकररावजी चव्हाण, तिकडे पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची कास धरून केंद्रीय राजकारणापर्यंत पोहोचलेले गोपीनाथजी मुंडे, आता भागवतजी कराड, नांदेडमधून अशोक चव्हाण, शंकरराव चव्हाणांचे सुपुत्र, एवढे दिग्गज मंडळी या मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करत असताना सुद्धा जेवढा पश्चिम महाराष्ट्रामध्ये निधी खेचून आणता आला
तेवढ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये निधी खेचण्यामध्ये हे नेते मंडळी कमी पडलेले दिसून येतात. त्यामुळे मराठवाडा हा मागासलेलाच राहिलेला आहे. राजकीय इच्छाशक्तीचं जे पाठबळ लागतं, शेतीमध्ये, उद्योगामध्ये आणि सेवा क्षेत्रामध्ये जे मोठे प्रोजेक्ट लागतात, मोठी गुंतवणूक लागते, ती गुंतवणूक मराठवाड्याकडे खेचून आणण्यामध्ये ही मंडळी कमी पडल्याचं स्पष्टपणे जाणवतं. म्हणून देशातील मागासलेल्या भागामध्ये, मी महाराष्ट्रातील म्हणत नाही, देशातील मागासलेल्या भागामध्ये पुणे येथील एका फाउंडेशनने अलीकडे संशोधन केलेले आहे. त्या संशोधनामध्ये स्पष्ट झालेले आहे की देशातील मागासलेल्या भागामध्ये मराठवाड्याचे 8ही जिल्हे यांचा समावेश आहे. यावरून मराठवाडा किती मागासलेला आहे हे आपल्याला स्पष्ट होतं. मग प्रश्न असा निर्माण होतो की या मराठवाड्याचं मागासलेपण दूर करण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? कारण सातत्याने मराठवाड्यामध्ये जे आमदार खासदार राहिलेले आहेत ते काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी यांचेच राहिलेले. मराठवाड्यातील जनतेने सातत्याने या चारही भांडवली पक्षाच्या उमेदवाराला निवडून दिलेले आणि या चारही भांडवली पक्षाने काँग्रेस, भाजप, सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी पूर्णतः जाणीवपूर्वकरित्या डोळेझाक केलेली आहे मराठवाड्याच्या विकासाकडे. आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये जर मराठवाड्याचा सर्वांगीण विकास करावायचा असेल तर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि BJP या चारही भांडवली धूर्त मराठवाड्याला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या राजकीय पक्षांना सत्तेपासून दूर ठेवावं लागेल. मराठवाड्यात यापुढे एकही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांचा आमदार आणि खासदार निवडून येता कामा नये याची काळजी घ्यायची. तुम्हाला मग मत कोणाला द्यायचं? कारण सातत्याने मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून, मराठवाडा विकास परिषदेच्या माध्यमातून जे प्रयत्न करतात, समाजवादी मंडळी, कम्युनिस्ट पक्ष आणि पुरोगामी विचाराच्या शाहू फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊ अहिल्यादेवी होळकर, संत सेवालाल महाराज, महात्मा बसवअण्णा या सर्व महामानवाच्या विचारावर काम करणाऱ्या समाजवादी आणि कम्युनिस्ट पक्षांच्या उमेदवारांना जर निवडून आणलं तर निश्चितपणे मराठवाड्याच्या विकासाला एक संधी उपलब्ध होईल. हे किमान विधानसभेमध्ये जाऊन मराठवाड्याच्या विकासाच्या संदर्भात प्रश्न निश्चितपणे मांडतो आणि मराठवाड्याच्या विकासासाठी हे सातत्याने प्रयत्न करतं. परंतु जनतेने ही गोष्ट मनावर घेतली पाहिजे. मागे एक पक्ष संघटना आलं होतं, मराठवाडा मुक्ती मोर्चा, परंतु ते संघटन पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकलं नाही. आज स्वतंत्र मराठवाड्याची मागणी का होते? स्वतंत्र विदर्भाची मागणी का होते? कारण विकासापासून कोसो दूर ठेवलेला आहे. या मराठवाड्यासाठी मागासलेले जे जिल्हे आहेत, नांदेड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, जालना, या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल झोन तयार करणं गरजेचं आहे.
स्पेशल इकॉनॉमिक झोन मोजक्याच ठिकाणी आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप करणं गरजेचं आहे, ज्यामुळे आधारभूत संरचनांचा विकास होईल. रस्ते, पाणी, वीज त्या भागाला उपलब्ध होईल. कारण इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप झाल्यामुळे त्या भागातील ते ग्रॅज्युएट आहेत, 10वी-12वी शिकलेले आहेत, ITIचं वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग घेतलेले आहेत, अशा बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. इंडस्ट्रियल एरिया डेव्हलप झाल्यामुळे त्या भागातील शैक्षणिक सुविधा, एज्युकेशन हब तयार होईल. शेतकऱ्यांच्या कृषी मालाला योग्य भाव प्राप्त होईल, योग्य मागणी त्या ठिकाणी प्राप्त होईल. त्यामुळे इंडस्ट्रियल झोन, इंडस्ट्रियल इस्टेट तयार करण्यासाठी विशेष मोहीम राबवली पाहिजे. मराठवाड्यातील तरुण युवक युवतींना कुठल्याही प्रकारचं व्याज न घेता बिनव्याजी स्वरूपाचं उद्योग आणि व्यवसाय करण्यासाठी किमान 50 लाखापर्यंतचं कर्ज सरकारने विनाअट उपलब्ध करून दिलं पाहिजे, ज्यामुळे यांना इंडस्ट्रियल एरियामध्ये आपला उद्योग सुरू करता येईल. मोठ्या शैक्षणिक संस्था सुद्धा मराठवाड्यामध्ये सरकारी यंत्रणेच्या नाहीत. सेंट्रल विद्यापीठं मराठवाड्यामध्ये नाहीत, महाराष्ट्रामध्ये जो नाहीत, एक वर्धा जर सोडलं तर. किमान एक केंद्रीय विद्यापीठ हे मराठवाड्यामध्ये येणं गरजेचं आहे. IIT, IIM सारख्या मोठ्या संस्था सुद्धा मराठवाड्यामध्ये येणं गरजेचं आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, उस्मानाबाद या भागामध्ये ज्या पद्धतीने रेल्वे लाईन विकसित व्हायला पाहिजे ते अजून झालेलं नाही. नांदेड ते बिदर हा रेल्वे मार्ग सातत्याने केंद्रामध्ये मंजूर होतो, परंतु त्याला निधी उपलब्ध होत नाही. नांदेड बिदर मार्ग जर जोडला तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारक, व्यापारी, सेवा करणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये जोडला जाऊ शकतो. व्यापाऱ्यांचा सुद्धा चांगल्या प्रकारचा विकास होऊ शकतो. अजूनही तो मार्ग जोडला गेलेला नाही. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, बीड या भागांना मुंबईशी, पुण्याशी जोडण्यासाठी विमान सेवा उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. त्यासाठी सुद्धा केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसं होताना आम्हाला दिसून येत नाही. आणि त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती जर प्रबळ झाली तरच मराठवाड्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो. अन्यथा आम्हाला सुद्धा स्वतंत्र तेलंगणाप्रमाणे एकतर स्वतंत्र मराठवाडा करा किंवा काही लोकांनी मागणी केलेली आहे मागच्या 2-4 वर्षापासून की जर आमचा विकास करत नसाल तर या बॉर्डर परिसरातील नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर या भागातील परिसरांना तेलंगणामध्ये सामील होण्याची परवानगी द्या. अशा प्रकारची मागणी पुढे येत आहे. आणि म्हणून राज्यकर्त्यांना माझं खुलं आव्हान आहे की आपण पुढाकार घ्या आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मोठे प्रयत्न करा.
मोठे प्रोजेक्ट, महाराष्ट्राचे प्रोजेक्ट गुजरातला न नेता ते जर मराठवाड्यामध्ये आणले तर निश्चितपणे मराठवाड्याचं मागासलेपण दूर होऊ शकतं. आणि हे मागासलेपण दूर करण्यासाठी मराठवाड्यातील जनतेने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांच्या व्यतिरिक्त येणाऱ्या निवडणुकामध्ये जर मतदान केल्यास, कम्युनिस्ट आणि समाजवादी विचारांच्या उमेदवारांना जर मतदान केल्यास निश्चितपणे मराठवाड्याचा सर्वांगीण विकास कायापालट होण्याशिवाय राहणार नाही. एवढंच या प्रसंगी मी सांगतो. पुनश्च एकदा हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा देतो. थांबतो. जय भारत. लाल सलाम.